निबुता नुनंसो माता, निबुता नुनंसो पिता, निबुता इदिसो पतिती. धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला. धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला. व धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला. या किस्सा गौतमीच्या गौरवाच्या उद्गाराने असा बुद्ध आणि धम्मामध्ये उल्लेख आहे की ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी फुलं येतात, त्याचप्रमाणे या जगामध्ये क्वचितच काही व स्थळी बुद्ध जन्मास येतात. आज या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर B.R. आंबेडकर संघटना यांच्या अनुषंगाने इच्चोडा या नगरामध्ये आदिलाबाद स्टेट तेलंगणा या ठिकाणी या तथागत बुद्ध विहार वर्धापन दिनाच्या निमित्तानं दुसरी बौद्ध धम्म परिषदेचे हे आयोजन देवानंद पियदस्सी धम्मदायादो महान सम्राट अशोक, बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या धम्म मंचावर आदरणीय पूजनीय भंतेजी, ज्यांची नुकतीच नव्यानं मला भंतेजींचा परिचय झाला, खूप छान वाटलं भंतेजींना भेटून. विनय बोधी थेरो भंतेजी, ज्यांच्या शील गुणांना त्यांच्या त्यागांना मी वंदन करतो. माझे सहचारी धम्मबंधू भिक्खू शांती ज्योतिजी, या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला पाचारण केलेलं आहे ते कुमार सोनकांबळेजी, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला येण्याचं जे या ठिकाणी संधी उपलब्ध झाली ते एरेकरजी. या ठिकाणी या तथागत बुद्ध विहाराच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताचं हे दुसरं धम्म परिषदेचं आयोजन. या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथामध्ये असं म्हणतात की धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानामध्ये ओतत राहिले पाहिजे. धम्म तत्वज्ञान तुम्ही लोकांच्या कर्णपटलांवर आदळ ठेवले पाहिजे. बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. या जगामध्ये या जगाला व मनुष्याला, आधुनिक जगाला आणि या मनुष्याला जर वाचवायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा हे जग नष्ट होईल. या दक्षिणापथ हा प्रांत अत्यंत महत्वाचा हा प्रांत मी सांस्कृतिक, भौगोलिक, पुरातात्विक, ऐतिहासिक हा इतिहास मांडत असताना हा परिसर बुद्धाच्या कालखंडामध्ये त्रिपिटकामध्ये जे पारायण वग्ग आहे, आपण त्याला पारायण सुत्तही म्हणू शकतो. या पारायण वग्गामध्ये जो सुत्त निपातामधलं एक प्रकरण आहे पारायण वग्ग, या पारायण वग्ग मध्ये बावरी नावाचे अरहत भिक्खू आणि त्यांचे 16 शिष्य
महाकोसल जनपदाचा जो धम्मराजा राजा प्रसेनदी किंवा त्याला प्रसेनजित म्हणतात, या महाकोसल जनपदातील तो प्रसेनजित राजा यांच्या दरबारामधला राजपुरोहिताचा मुलगा हा बावरी आणि त्याची 16 शिष्य जे महाकोसल जनपदामधले म्हणजे श्रावस्तीच्या परिसरातील, तर बुद्धाच्या वेळीच हा बावरी हा परिव्राजक संन्यासी म्हणू शकतो आपण आणि त्याची 16 शिष्य या दक्षिणापथ बेल्ट मध्ये गोदावरी ह्या शब्दाचा उल्लेख पारायण सुत्तामध्ये येतो आणि सरळ म्हणजे त्रिपिटकामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख येतो. तर हे बावरी आणि त्याचे 16 शिष्य जे दक्षिणापथ म्हणजे महाराष्ट्राची जी सीमा अमरावती नागार्जुन कोंढा म्हणू आपण, या संपूर्ण बेल्टला दक्षिणापथ म्हणायचे आणि बुद्धाच्या काळामध्ये 16 महाजनपदापैकी असिक महाजनपद किंवा त्याला संस्कृत भाषेमध्ये अश्मक महाजनपद म्हणतात. तर या बावरी आणि त्याच्या 16 शिष्यांचे जे आश्रम होता तो छत्रपती संभाजीनगर मध्ये गोदावरी नदीच्या ठिकाणी पैठण, ज्याला प्रतिष्ठान म्हणतात पालीमध्ये, ज्या ठिकाणी सातवाहन बौद्ध सम्राटांची नागराजांची ती राजधानी म्हणजे महाराष्ट्रातील ते महाराष्ट्र मधील ते पेठण किंवा आता प्रतिष्ठान हेच पाली नाव आहे साचीच्या स्तूपावर. आणि त्या बावरी नावाचा हा पुढे जाऊन भिक्खू बनतो. त्याचे 16 शिष्य यांची या परिसरामधली म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही संयुक्त स्टेट होते, आता त्याची पार्टिशन झाल्यामुळे. तर याच कृष्णा नदीच्या तीरावर अमरावती या ठिकाणी सुद्धा सातवाहनांची राजधानी होती आणि पैठण सुद्धा एक प्रकारे त्या प्रांतिक राजधान्या होत्या. आणि बावरी आणि त्याचे 16 शिष्य या आंध्र प्रदेश, तेलंगणा, संपूर्ण हा नांदेडचा परिसर, ज्याला प्राचीन काळामध्ये नंदगिरी म्हणायचे, याचा भौगोलिक इतिहास खूप सुंदर आहे की बावरी आणि त्यांच्या 16 शिष्यांचे ते प्रश्न, डोक्याचे 7 तुकडे कसे होतात, ही कहाणी मी या प्रसंगाने अजिबात घेणार नाही. तर हा बावरी, त्याला जो प्रश्न विचारण्यात येतो, एक संन्यासी म्हणून बावरी संन्यासी परिव्राजक म्हणू शकतो, त्याला जो प्रश्न उपस्थित करतो आणि त्या प्रश्नाचं उकल करण्यासाठी बावरी आपल्या 16 शिष्यांना प्रथमतः त्यांना माहित पडतं. मी तुमच्या तेलंगणातलीच गोष्ट सांगतो. तर बावरी त्यांच्या 16 शिष्यांना डोक्याचे 7 तुकडे कसे होतात या संदर्भातला प्रश्न विचारण्याकरिता याच तेलंगणा, याच दक्षिणापथ प्रांतामधून या 16 शिष्यांना पाठवण्यात येतं आणि ते श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जातात. त्या ठिकाणी मूलगंधकुटी महाविहारामध्ये तथागतासोबत चर्चा करतात. भगवान बुद्धांची अनमोल वाणी श्रवण करून ते त्याच ठिकाणी अर्हत पदाला प्राप्त होतात आणि ते भिक्खू जीवन धारण करत असतात. आणि तेच 16 शिष्य पुन्हा आपले जे गुरु आहे बावरीकडे पुन्हा ते तेलंगणा या दक्षिणापथ मध्ये येतात आणि बावरीला त्या प्रश्नाची ती उकल वगैरे सांगत असतात. बावरी ही नंतर श्रावस्तीला जेतवनामध्ये जातो आणि बावरी सुद्धा मग प्रवचित होतो आणि भिक्खू जीवन ग्रहण करतो, तोही अर्हत पदाला प्राप्त होतो. तर बुद्धाच्या कालखंडामध्येच या संपूर्ण दक्षिणापथ तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि या नांदेड बेल्ट ह्या संपूर्ण परिसरामध्ये पंढरपूर, पैठण म्हणू आपण, नंदगिरी, कंधार म्हणू, इथपर्यंत बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार बुद्धांच्याच कालखंडामध्ये बावरी हा अर्हत भिक्खू आणि त्यांच्या 16 शिष्यांनी केलेला आहे.
या बावरी भिक्खू, राहू दे बाबा आता जसं होत तसं. हा बावरी भिक्खू आणि त्याच्या 16 शिष्यांनी या संपूर्ण, आता जसं होतं तसं राहू दे, त्यांचं खूप मोठं योगदान या दक्षिणापथ मध्ये आहे. आता ज्यासारखाच आवाज कर बाबू, तो तिकडे इको नको करू. तर या पारायण सुत्त तर आहेच, या आंध्र प्रदेश या तेलंगणाचा या दक्षिणापथचा उल्लेख महागोविंद जे सुत्त आहे किंवा जातक कथेमध्ये, भीमसेन जातक कथेमध्ये या दक्षिणापथ, त्याची कहाणीच भीमसेन जातक कथेची या दक्षिणापथशी संबंधित आहे आणि पारायण सुत्ताशी. तर बुद्धाच्या कालखंडामध्येच या परिसरामध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झालेला होता आणि नंतरच्या कालखंडामध्ये मौर्य राजवंश असेल, सातवाहन असेल, वाकाटक असेल, इक्ष्वाकू असेल, सालंक यादव असेल किंवा विष्णू कुंडिन्य असेल किंवा चुटू राजवंश असेल, तर अशा महातलवार राजवंश किंवा श्रीबोधी राजवंश या संपूर्ण बौद्ध राजवंश आणि या संपूर्ण दक्षिणापथ तेलंगणा या आंध्र प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला दिसतो. या नांदेड परिसरामध्ये, नांदेड सीमेवर असलेले हे जे इचोडा गाव आहे, नंदगिरी, नांदेड हे नाव अलीकडचं आहे, प्राचीन नाव नंदगिरी आहे. हे नंदगिरी म्हणजे जेव्हा मी सांचीच्या स्तूपांच्या जे शिलालेख आहे, सांचीचे जे शिलालेख आहे पाली प्राकृत मध्ये, म्हणजे आपण कल्पना करू शकतो की सांचीच्या स्तूपाच्या आणि भरऊच्या स्तूपांच्या बांधकामासाठी, म्हणजे ना आजही सांचीच्या स्तूपावर ते लिहिलेलं आहे पाली भाषेमध्ये, त्याचे शिलालेख कोरीव आहे की या महाराष्ट्रामधून, या दक्षिणापथ मधून बौद्ध स्तूपांच्या बांधकामासाठी दान गेलेलं आहे. या नंदगिरी म्हणजेच या नांदेड, पैठण, भोकरदन, नाशिक या बोधन शहराचा उल्लेख सांची आणि भरूचच्या स्तूपावर आहे. इतकं महत्व आहे. आपण कल्पना करू शकतो की सांचीचा स्तूप हा एमपी मध्ये आहे असा उल्लेख आहे त्याच्यावर. नंदगिरी नांदेडचा सेला पूरक नावाच्या उपासकांचं दान या सांचीच्या स्तूपाकरिता आहे. असा सेला पूरक नावाचा उपासक ज्यांनी सांचीच्या स्तूपासाठी दान केलेला आहे असा उल्लेख स्तूपावर आहे. म्हणजे या परिसरामधून केवळ सांचीच म्हणता येणार नाही, भरऊतच म्हणता येणार नाही, तर भारतामध्ये जेवढे काही महास्तूप, 84,000 महास्तूप, त्यांच्याही बांधकामासाठी या दक्षिणापथचं खूप मोठं योगदान आहे. या दक्षिणापथ मध्ये जे कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, हा संपूर्ण भौगोलिक प्रदेश सम्राट अशोकांनी याला दक्षिणापथ मध्ये आपली सन्नती असेल किंवा कंगनहली या ठिकाणी त्यांनी आपली राजधानी निर्माण केलेली होती. उत्तर भारतामध्ये ज्याप्रमाणे पाटलीपुत्र पटना होती, त्याचप्रमाणे या दक्षिणापथ मध्ये सन्नती हे सम्राट अशोकांची राजधानी होती. आणि म्हणून या सन्नतीचंही एक खूप महत्व आहे. या आदिलाबाद परिसरामध्ये, या तेलंगणा परिसरामध्ये महान सम्राट अशोकांनी जे 84,000 महास्तूप बांधलेली होती, त्याच्यापैकी याच तेलंगणा परिसरामध्ये नेलकोंडापल्ली असेल, केरुकोंडा असेल किंवा लिंगाला कोंडा असेल किंवा धुल्ली कट्टा असेल, बदनापुर्ती असेल किंवा कोट्टापल्ली असेल किंवा बोधन असेल. बोधन या शहराचा उल्लेख, या नगराचा उल्लेख तर महागोविंद जातक कथामध्ये आहे. तर सातवाहनांच्या कालखंडामध्ये जे सातवाहन नागराजे होऊन गेले, ज्या सातवाहनांचे जे गुरु नागार्जुन भिक्खू,
ज्यांचं नागार्जुन कोंडा किंवा अमरावती, जी 70 पेक्षाही जास्त बौद्ध विद्यापीठ होती, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी. तर या दक्षिणापथ मध्ये अमरावती ही खूप मोठं ठिकाण. अमरावती हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ. अमरावती हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ एवढं प्रसिद्ध होतं, दीपंकर सम्यक संबुद्धाचं जन्मस्थान म्हणून सुद्धा त्याला महत्व आहे. तर हे अमरावती या संपूर्ण जगामध्ये, या भारतामध्ये प्रसिद्ध असताना या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अमरावती नावाचा जिल्हा निर्माण झाला. तर हे अमरावती आणि नागार्जुन कोंडा, ज्या श्री पर्वत नागार्जुन कोंडावर नागार्जुन भिक्खू, जे महान विद्वान भिक्खू, जे सातवाहन राजांचे, नागराजांचे ते गुरु नागार्जुन भिक्खू यांचा हा परिसर आणि त्यांच्या शिष्यांचा परिसर म्हणजे हा संपूर्ण दक्षिणापथ. महान सम्राट अशोकांनी ज्या तिसरी धम्म संगीती जी पाटलीपुत्र पटण्याला भरविण्यात आली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या अर्हत भिक्खू, महाधम्मरक्षित यवनग्रीक भिक्खूंनी सुद्धा या दक्षिणापथ भारतामध्ये सुद्धा काही प्रमाणात बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार मौर्य काळामध्ये सुद्धा झालेला आहे. आणि म्हणून सातवाहन मौर्यांची एक सत्ता म्हणून ज्यांचं एक नाग शासन, हे नागराजे होते. आणि हे नागराजे असताना त्यांनी या ठिकाणी बुद्ध शासन निर्माण केलेलं होतं. या परिसरामध्ये, या जगामध्ये आणि या भारतामध्ये आपण विशेषतः म्हणू, या जम्बूद्वीपामध्ये ज्या 3 मूर्तिकला प्रसिद्ध होत्या, आजही त्या जगप्रसिद्ध मूर्तिकला आहे. पहिली मूर्तिकला या जम्बूद्वीप भारतातली म्हणजे मथुरा मूर्तिकला. म्हणजे बुद्धांची मूर्ती पहिल्या शताब्दीमध्ये सम्राट कनिष्काच्या कालखंडामध्ये तयार झाली. उत्तर भारतामध्ये मथुरा हे ठिकाण, जे सम्राट कनिष्काची राजधानी होती, आणि गांधार म्हणजे आजचं अफगाणिस्तान, पाकिस्तान या ठिकाणी गांधार मूर्ती कला केंद्र आणि मथुरा मूर्ती कला केंद्र, बुद्धांची एकाच वेळी या दोनही ठिकाणी बुद्ध मूर्ती जगात पहिल्यांदा तयार करण्यात आली. म्हणजे मथुरा या उत्तर भारतातील ज्या बुद्धाच्या मूर्त्या आहे त्या लाल बलुआ पत्थर मधल्या दिसतात, आणि गांधार प्रदेशामधल्या ज्या काही बुद्ध मूर्त्या आहे त्या बेसॉल्ट किंवा व्हाईट ग्रेनाइट पत्थर मधल्या दिसतात. आणि या अमरावती या दक्षिणापथच्या मूर्तीची विशेषता म्हणजे इथे बोधन आहे. बोधन हे ठिकाण अत्यंत महत्वाचं आहे. ते बोध हा बुद्धावरूनच ते बोधन शब्द तयार झालेला आहे. तर या दक्षिण भारतामध्ये, या साऊथ इंडियामध्ये बुद्धांच्या मूर्त्या तुम्हाला मिळतात, पण उत्तर भारतामध्ये ज्या बुद्ध मूर्त्या मिळतील, गांधार प्रदेशामध्ये ज्या बुद्ध मूर्त्या मिळतील, किंवा चोल पल्लव असेल त्या तिकडे तामिळनाडू केरळमध्ये ज्या बुद्ध मूर्त्या मिळतील. पण एक विशेष म्हणजे या दक्षिणापथ अमरावती या संपूर्ण म्हणते बोधन असेल, नेलकोंडापल्ली असेल, बदनाकुर्ती असेल, म्हणजे या दक्षिणापथचे एक विशेष महत्व आहे की संगमरमर दगडांचे विहार, स्तूप आणि बुद्धांच्या मूर्त्या पूर्ण दक्षिणापथ मध्ये पांढऱ्या शुभ्र मूर्त्या आणि स्तूपांचे अवशेष फक्त आणि फक्त दक्षिणापथ एरियामध्ये सापडतात. म्हणजे आज जे तुम्हाला ताजमहाल दिसत आहे, कल्पना करू शकतो की ताजमहाल नागवंशी लोकांनीच बांधलेला आहे. म्हणजे आज जेवढी जगभरातील लोक ताजमहाल बघण्यासाठी येतात, तर असा उल्लेख आहे बौद्ध साहित्यामध्ये. जर अमरावतीचा तो सातवाहन काळातील महास्तूप जर आज जशाच्या तसा असता, त्याची तोडफोड झाली नसती, ताजमहालापेक्षाही फिका असेल. म्हणजे इकडले सगळे स्तूप संगमरमर दगडांचीच आहे, सर्व स्तूप. हे एक विशेष आहे. म्हणजे ताजमहालाची संकल्पना ही अमरावतीच्या महास्तूपांची
त्या संगमरमरी महास्तूपाची संकल्पना आहे. इतकं महत्व या दक्षिणापथला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या उस्मानिया विद्यापीठ हैदराबादचे, आम्ही छत्रपती संभाजीनगरचं जे मिलिंद कॉलेज आहे, नाव घ्यावं लागेल त्या व्यक्तीचं, त्यावेळेचे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख आहे. मीर उस्मान अली खान, ज्यांच्या नावावर उस्मानिया विद्यापीठ आहे, आणि महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद आहे, ज्याचं नाव आता धाराशिव जरी बदललं असेल. ज्या मीर उस्मान अली खाननेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद कॉलेजसाठी 49 एकर जी जमीन आहे, आज ज्या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठ किंवा विद्यापीठ लेणीचा परिसर आहे, आज जे मिलिंद कॉलेज उभं आहे, ते मीर उस्मान अली खान ज्यांनी बाबासाहेबांना ती दान, मिलिंद कॉलेजची जागा दान केली. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज आणि नागसेनवन उभारलेला आहे. तर हा एक आढावा म्हणून मी एक इतिहास, मला माहित नाही तुम्हाला मी काय बोलत आहे, समजत आहे किंवा नाही समजत आहे. माझ्यापेक्षा मोठे भंते जे आहे, विनय बोधी भंतेजी, पण या परिसरामध्ये येत असताना मी तुमच्या अज्ञानाला दोष देणार नाही, कारण या जगामध्ये भयंकर अज्ञान आहे, भयंकर अज्ञान आहे. ज्याप्रमाणे तेलाचा दिवा अंधाऱ्या खोलीतील अंधकार नष्ट करतो, त्याचप्रमाणे तथागत सम्यक संबुद्ध लोकांच्या मनामनातील अज्ञान अविद्येचा अंधार नष्ट करत असतो. तर आज एक शोकांतिका म्हणून ज्या सातवाहन नागराजांच्या काळामध्ये, मौर्य काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्म या ठिकाणी विकसित होता. ज्या बावरी भिक्खू आणि त्यांच्या 16 शिष्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. तुम्हाला माहित असेल की बावरी हा अर्हत भिक्खू, ज्यांच्या नावावर राजा प्रसेन जिताने साकेत या ठिकाणी त्यांची ती उपराजधानी होती राजा प्रसेनजिताची. तसं ते विशाखा मातेचं जन्मगावही आणि अश्वघोष भिक्खूंचंही ते जन्मस्थान साकेत अयोध्या या ठिकाणी सरयू नदीच्या किनारी स्वतः राजा प्रसेनजितांनी अर्हत भिक्खू बावरी या बावरी भिक्खूंच्या नावावर बावरी महाविहाराची निर्मिती केली होती. ते बावरीचं मग ते बाबरी वगैरे झालं, तुम्हाला ते सगळं प्रकरण माहित आहे. जी साकेत नगरी, ज्या साकेत नगरीला भगवंतानी अंजनवनामध्ये आपला वर्षावास सुद्धा केलेला होता. तर ही बावरीची ही दक्षिणापथ हा भिक्खूंची भूमी आज शोकांतिकामध्ये, म्हणजे सोनकांबळे साहेब असेल किंवा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून काम होत आहे. आणि उपासक उपासिकांमध्ये जी काही उदासीनता आहे, बौद्ध धर्म, बाबासाहेब म्हणतात एका ठिकाणी की मला संख्यात्मक बदल नको, गुणात्मक बदल हवा. लोक कमी असतील तरी चालतील, ती महत्वाची गोष्ट नाही आहे लोक का कमी आहेत, पण धम्म परिषद ही धम्म परिषदच असावी. आम्ही असं ऐकतो सुत्त पिटकामध्ये की परिसा सुत्त, परिसा म्हणजे परिषद, परिषदेचे प्रकारही सांगितलेले आहे. बौद्ध राष्ट्र असेल, थायलंड, श्रीलंका, ब्रह्मदेश या ठिकाणी धम्म परिषदा होतात. तर त्या धम्म परिषदामध्ये मनोरंजन नसते. जो धम्ममंच, ज्या धम्ममंचावर धम्माचाच प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. धम्म परिषद म्हणजे मनोरंजन नाही आहे. धम्म परिषद म्हणजे यात्रा जत्रा नाही आहे. धम्म परिषद म्हणजे महाप्रसाद नाही आहे. धम्म परिषद त्याचा उद्देश मनुष्य हा दुःखमुक्त झाला पाहिजे, त्याला निब्बाणाचं सुख अनुभवता आला पाहिजे. धम्म हा गंभीर आहे, संवेदनशील आहे. धम्म बुद्धिजीवी लोकांचाही आहे, बुद्धिजीवी लोकांचंच ते काम आहे असे बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात. बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे, आणि म्हणून प्रत्येक मनुष्य आपल्या या जीवनामध्ये दुःखी आहे. बुद्धाने तर हेही सांगितलंय की हे जग
या जगात दुःख आहे, हे जग अंधार कोठडी आहे असं बुद्धांनी धम्मामध्ये वापरलेलं आहे. हे जग अंधार कोठडी आहे असा शब्द वापरलेला आहे. मी अंधार कोठडी या शब्दाचा जेव्हा त्याचा अर्थ लावला, अंधार कोठडी म्हणजे काय, ही जग अंधार कोठडी आहे आणि मनुष्य त्याच्यातला एक कैदी आहे असं बुद्धाचं म्हणणं आहे. आता अंधार कोठडी म्हणजे काय, आता तुम्ही सगळे मराठी भाषिक लोक आहे आणि तेलुगू लोक आहे, तिकडे अण्णा म्हणतात. अण्णा म्हणतात तर तुम्ही बुद्धाला. आता आमच्या विदर्भातील लोक असतील तर बोलली असतील, पण इकडे सगळे मराठी भाषिक लोक आहे, अण्णा म्हणतात तिकडे. हा अण्णा शब्द इतका प्रसिद्ध आहे, तर अण्णा हा शब्द मुळात पाली आहे. भगवंताचा प्रथम शिष्य अर्हत पहिला भिक्खू कौंडिन्य म्हणायची त्याला. पालीमध्ये संस्कृत मध्ये कौंडिन्य आहे, पण पालीमध्ये कोंडिन्ना, कोंडांना, कोंडिन्ना याच्यावरच हे अण्णा विशेषण प्रसिद्ध झालेलं आहे. भगवंताचा तो प्रथम शिष्य अर्हत कौंडिन्य म्हणते. तर हे जग अंधार कोठडी आहे आणि मनुष्य त्याच्यातला एक कैदी आहे. अंधार कोठडी म्हणजे काय, तर एखादा जो कैदी आरोपी असतो, ज्याला कैदी म्हणजे आपण जेहेल म्हणू किंवा त्याला हवालात म्हणू, तर ज्या अंधार कोठडीमध्ये त्या कैदीला जसं त्या अंधारामध्ये ठेवलं जातं, तर त्याच पद्धतीनं या जगालाच भगवान बुद्धांनी अंधार कोठडी म्हटलेलं आहे आणि मनुष्य त्याच्यातला कैदी आहे. हे जग अंधार कोठडी आहे आणि मनुष्य त्याच्यातला एक कैदी आहे. बुद्ध पुढे असं म्हणतात की प्रकाश नावाची म्हणजेच उजेड नावाची कुठली तरी गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात आहे, याचा त्याला थांग पत्ता नाही, कारण त्याला सवय झालेली आहे अंधारात जगण्याची. अंधारात जगण्याची सवय झालेली आहे. मग हा अंधार कोणता, तर हाच तो अज्ञान अविद्येचा अंधार. लोक धम्म परिषदेला काय येतात, त्याचं कारण बुद्धांनीच धम्मामध्ये 5 संयोजन बंधन सांगितलेले आहे. मग ते सत्काय दृष्टी असेल, सिल्वर पारामाश असेल, थिनमिद्द असेल, बुद्धांनीच धम्मामध्ये 5 संयोजन बंधन सांगितले, त्रिपिटकामध्ये 10 संयोजन बंधन सांगितले आहे. तर या जीवनामध्ये बौद्ध धम्म इतका महान आहे. आज जगामध्ये इस्रायल आपण युद्धाचं परिसीमा बघत असतो. मी अल्बर्ट आइन्स्टाईनची छोटीशी गोष्ट सांगणार आणि या ठिकाणी थांबणार. अल्बर्ट आइन्स्टाईन हे तुम्ही नाव ऐकलं असेल. भगवान बुद्धांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत, ज्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर नागार्जुन भिक्खूने सुद्धा त्याला पुढे नेलं. भगवान म्हणजे सापेक्षतावाद, सॉरी, अल्बर्ट आइन्स्टाईनचा आहे तो, जो भगवान बुद्धांचा कार्यकारणभाव प्रातित्य समुत्पादाचा सिद्धांत, ज्यानंतर नागार्जुन जे शून्यवादाचे जनक म्हणतात, ऍक्च्युली बुद्धच. तर या नागार्जुन भिक्खूंच्या शून्यवादावरच पुढे जाऊन संशोधन म्हणून सापेक्षतावादाचा सिद्धांत, जो अल्बर्ट आइन्स्टाईन, हे नाव प्रत्येकाने ऐकलंय, मी त्यांचीच कहाणी सांगतो. अल्बर्ट आइन्स्टाईन, या अल्बर्ट आइन्स्टाईन, आता नाव जरी अल्बर्ट आइन्स्टाईन आपण ऐकलं, या नावामध्येच हा माणूस कुठल्या कम्युनिटीचा आहे हे आपल्याला माहित पडतं. अल्बर्ट आइन्स्टाईन, हा अल्बर्ट आइन्स्टाईन ज्यांनी परमाणु अणुबॉम्ब वगैरे ते तुम्हाला माहितच आहे, हिरोशिमा नागासाकी, जपान, जे युद्ध झालं ते मारा झाला होता त्या शहरांवर जपानच्या. तर हा अल्बर्ट आइन्स्टाईन, त्याचे 2 प्रश्न अत्यंत महत्वाचे त्यांच्या अनुयायांनी त्याला विचारले होते. की हा अल्बर्ट आइन्स्टाईन, त्याच्या अनुयायी त्यांच्याकडे आला आणि अल्बर्ट आइन्स्टाईनला असं विचारत आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन कुठल्याही धर्माला मानत नव्हता. जरी तो ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये जन्माला आला तरी तो ख्रिश्चन, त्याचे आई वडील ख्रिश्चन होते, तो त्या परिवारामध्ये वाढला होता.
त्या लोकांमध्ये तो वाढलेला होता. ख्रिश्चन धर्मात जन्म होऊन सुद्धा त्याच्यावर ख्रिश्चन धर्माचा मुळातच प्रभाव नव्हता, अजिबात प्रभाव नव्हता. बाबासाहेब असं म्हणतात ख्रिश्चन धर्माविषयी की मी नाही म्हणते, बाबासाहेब म्हणतात की गिबन नावाचा एक विचारवंत आहे, गिबन. या गिबन नावाच्या एका बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. गिबन नावाच्या एका जागतिक विचारवंताचं असं म्हणणं आहे की ख्रिश्चन धर्म हा भिकाऱ्याचा धर्म आहे. बाबासाहेब असं म्हणतात की पोप हा कधीच क्रांतिकारी नसतो, पोप हा कधीच क्रांतिकारी नसतो आणि जो क्रांतिकारी असतो तो कधीच पोप नसतो. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. तुम्ही इथे बसत असताना या तेलंगणा परिसरातील या इच्चोरा गावातील लोकांनी असा विचार करायला पाहिजे की बाबासाहेबांनी मला हा प्रश्न बाबासाहेबांनाही विचारला धम्मदीक्षेच्या नंतर. तो प्रश्न विचारला एका अनुयायांनी बाबासाहेबांना की आपण बौद्ध धम्मच का निवडला. कमीत कमी इतर असलेल्या उपासक उपासिकांनी हा विचार आपल्या मनाशी ठेवा. जरी बाबासाहेबांना विचारला असेल, तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा इथे की बाबासाहेबांनी बौद्ध धम्मच का निवडला. हा प्रश्न तुम्ही रेंगाळत ठेवा. का बरं निवडला असेल बाबासाहेबांनी, बौद्ध धम्मच का निवडला असेल. आणि 21 वर्ष, 1-2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 21 वर्ष सर्वच धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला. मग तो ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, शीख असेल, यहुदी असेल, पारसी असेल, कन्फ्युशियस असेल. कार्ल मार्क्सला उत्तर फक्त बुद्धच आहे हे बाबासाहेब ठासून सांगतात. मी तुम्हाला तेच सांगतो अल्बर्ट आइन्स्टाईनचं. तर अल्बर्ट आइन्स्टाईन त्याचा अनुयायी त्यांच्याकडे आला आणि अल्बर्ट आइन्स्टाईनला असं विचारत आहे की आपण ज्या ख्रिश्चन धर्मामध्ये आपला जन्म झालेला आहे त्या ख्रिश्चन धर्माला सुद्धा तुम्ही मानत नाही. तो म्हणते मी नाही मानत, मला स्वातंत्र्य आहे, मला ते विचार स्वातंत्र्य आहे, मला मानायचं किंवा नाही मानायचं माझं वैयक्तिक मत आहे, माझा कुठलाच अधिकृत धर्म नाही, मी नाही म्हणत, मी ख्रिश्चन धर्मालाही म्हणत नाही ना मुस्लिम, मला नकोच धर्म, नाही नको. त्याचा अनुयायी विचारत आहे अल्बर्ट आइन्स्टाईनला, ठीक आहे अल्बर्ट, की आता नाही, पुढे यदा कदाचित जर तुमच्या मनामध्ये असं उत्पन्न झालं, आता नाही ना, आता तुम्ही कुठल्याच धर्माला मानत नाही, ज्या ख्रिश्चन धर्मात जन्माला आला त्यालाही मानत नाही. जागतिक स्टेटमेंट आहे अल्बर्ट आइन्स्टाईनचं, असं दंतकथा नाही आहे. पण पुढे जाऊन यदा कदाचित पुढे जाऊन जर तुमच्या मनात आलं, आता नाही मानत तुम्ही कुठल्या धर्माला, पण यदा कदाचित जर असं तुम्हाला वाटलं की मी कुठला धर्म स्वीकारावा तर घ्यावा, तर म्हणजे असं यदा कदाचित मला ते सांगावं तुम्हाला, जर कोणता धर्म पुढे जाऊन जर तुमचं मानस बदललं की मी तर तुम्हाला कोणता धर्म स्वीकारणं किंवा घेणं ते आवडेल, तुम्हाला कोणत्या धर्मामध्ये जाणं आवडेल. ऍक्च्युली धर्म नाही दिलाय बुद्धाने, पण आता तुमच्या तोंडामध्ये तो शब्द रूढ झाला म्हणून ते तुम्हाला समजावं म्हणून सांगत आहोत. जगामध्ये धर्म अनेक आहे. ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, शीख धर्म आहे, जैन धर्म आहे, यहुदी धर्म आहे, पारसी धर्म आहे, ज्यू धर्म आहे, हिंदू धर्म आहे. पण जगामध्ये धर्म अनेक आहे, पण बुद्धाचा धम्म एक आहे. धर्म अनेक आहे जगात, असतीलही, पण धम्म एकच आहे, तथागत बुद्धांचा. धर्मांचे अनुयायी जास्त आहे. आपण म्हणतो ना कधी कधी ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे, हो मानतो लोकसंख्येनं. मुस्लिम धर्म त्याच्या पाठोपाठ बहुसंख्याक पद्धतीनं आहे, ठीक आहे, तर ते धर्म आहेत, धर्म आहेत ना, ते धर्माची संख्या आहे. बुद्धाचा धम्म आहे. आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिलेला आहे, बौद्ध धर्म नाही. बुद्ध आणि धम्म आपण चालून बघितलं तर आपल्याला माहित आहे धर्म वेगळा असतो आणि धम्म वेगळा असतो. धम्म म्हणजे काय, माणसाने माणसासोबत माणसासारखाच व्यवहार करावा. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. बाबासाहेब बुद्ध आणि धम्म मध्ये असं म्हणतात
की नीती इतर धर्मामध्ये नीती शिकवल्या जाते, पण नीती हा मेन बेस पाया फक्त बुद्ध धर्माचा आहे. इतर धर्मामध्ये नीती कशी शिकवल्या जाते? बुद्धांनी धर्मामध्ये सांगितलं आहे की ज्याप्रमाणे रेल्वेच्या डब्याला जसे डबे जोडले जातात, जेव्हा आवश्यकता पडली तर डबे जोडा आणि जेव्हा आवश्यकता नाही पडली तर डबे बाजूला ठेवा, अशा पद्धतीनं इतर धर्मामध्ये नीती आहे. बुद्ध धर्मामध्ये मनुष्य आणि मन यालाच देणं घेणं आहे. बुद्धाच्या धम्माचा कुठल्याही काल्पनिक ईश्वराशी, परमेश्वराशी, अल्लाह गॉडशी, कुठल्याही काल्पनिक आत्म्याशी, काल्पनिक आत्म्याच्या पुनर्जन्माशी, काल्पनिक आत्म्याच्या कर्मसिद्धांताशी अजिबात संबंध नाही. बुद्धाच्या धम्माचा मुख्य हेतू मनुष्य दुःखातून कसा मुक्त होईल. भगवान बुद्धांनी कुठल्याही शब्द जंजाळामध्ये तुम्हाला, जगामध्ये एकमेव माणूस आहे. आजही ख्रिश्चन धर्म आपल्याला सगळ्यांना माहित आहे, जागतिक स्तरावर आमिष असेल किंवा प्रसंगी हिप्नोटाईज करून सुद्धा ख्रिश्चन धर्म फोफावलेला आहे. मुस्लिम धर्मही माहित आहे तुम्हाला, शस्त्राच्या बळावर. पण जगामधला पहिला मिशनरी धर्म जर कोणता असेल, ना शस्त्राच्या जोरावर ना कुठल्या आमिषच्या जोरावर, भगवान बुद्धांचा धम्म हा जगामध्ये पटलं तर घ्या. जगामध्ये विचार स्वातंत्र्य प्रदान करणारा, व्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करणारा भगवान बुद्धांचा कालाम सुत्ता आहे. बुद्ध म्हणतात कालाम सुत्तामध्ये तो स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. कुठल्याही धर्म संस्थापकाने दिलेला नाही, बुद्धांनीच तो दिलेला आहे. कालाम सुत्त. कालाम काय म्हणतात त्या कालाम सुत्तामध्ये? भिक्खूंनो, मी सांगतो म्हणूनही खरं मानू नका. रूढीनं परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणूनही खरं मानू नका. एखाद्या धर्मग्रंथात बायबलमध्ये लिहिलेलं आहे म्हणूनही खरं मानू नका. सांगणारा व्यक्ती खूप चांगला सांगतो म्हणूनही खरं मानू नका. सांगणाऱ्या व्यक्तीवर माझी श्रद्धा आहे, मी त्याचं मान ठेवतो म्हणूनही खरं मानू नका. कानाला ऐकायला गोड वाटते, बरं वाटते म्हणूनही ते खरं मानू नका. खूप लोक त्याचं समर्थन करतात. इथे बसलेल्या उपासक उपासिकांना मी विचारणार नाही ते अनुषंगानं, मंदिराकडे चर्चकडे जास्त गर्दी असते का बुद्ध विहाराकडं? हे इथे बसल्या उपासक उपासिकांना विचारत आहोत. आणि काहीतरी बोला रे बाबा इकडे लोक, आमच्या विदर्भातले लोक, चर्चकडे की मंदिराकडे जास्त गर्दी असते? मंदिराकडे. पहा तुम्ही उत्तर काय दिलं? चर्चकडे की मंदिराकडे जास्त गर्दी असते भीड. तर तुमचं उत्तर आहे मंदिराकडे गर्दी असते. बरोबर आहे का नाही? बुद्ध विहाराकडे असते का भीड? अजिबात नसते. संध्याकाळी खरा कार्यक्रम आहे. आज तसा बाजार आहे म्हणा इचोड्याचा, काही का नाही. तर मंदिराकडे गर्दी जास्त असते, हो खरीच गोष्ट आहे. आणि बुद्ध विहाराकडे गर्दी कमी असते. आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, मंदिराकडे जास्त गर्दी असते आणि बुद्ध विहाराकडे गर्दी कमी असते, तर तुम्हाला कोणीकडे जास्त जाणं आवडेल? उत्तर द्या मला. तुम्ही उत्तर दिलंय मला, म्हणजे प्रश्न विचारला तुम्ही उत्तर दिलं. पुन्हा सांगतो, मला समजलं का? पुन्हा सांगतो. मंदिराकडे जास्त गर्दी असते का बुद्ध विहाराकडे लोकांची? मंदिराकडे. तर मला तुम्हाला विचारायचं, तुम्हालाच विचारायचं आहे, तुम्हाला जिकडे गर्दी जास्त दिसते तिकडे जाणं आवडेल की बुद्ध विहाराकडे? मग का आले नाही तुम्ही? का येत नाही तुम्ही? आहे का नाही? पण कव्वाली म्हणलं, तुम्हाला सांगितलं धम्म मनोरंजनासाठी नाही आहे, दुःखमुक्तीसाठी धम्म आहे आपला. मी अल्बर्ट आइन्स्टाईनचीच गोष्ट सांगतो मला. कारण बुद्धाचा धम्म आहे ते धर्म आहे. धर्माचं काम आहे नशा देणं. कार्ल मार्क्सचं वाक्य आहे द कॅपिटल मध्ये, बुद्ध आहे की कार्ल मार्क्स मध्ये, काय म्हणतो कार्ल मार्क्स? धर्म ही अफूची गोळी आहे. आहे का नाही? असं म्हटलंय ना, धर्म ही अफूची गोळी आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो. त्याचं वाक्य खरंच आहे. धर्म ही अफूची गोळी आहे. बुद्धाचा धम्म अफूची गोळी अजिबात नाही. आणि हे
धर्म, तर या कालाम सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की हे भिक्खूंनो, कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी एकतर ती गोष्ट तर्कसंगत असावी, न्यायसंगत असावी, बुद्धिसंगत असावी, विज्ञानाशी सुसंगत असावी. इतकंच होऊन चालणार नाही, तर त्याच्यामध्ये मनुष्याचं हित असेल, सुख असेल. केवळ माझंच नाही हित सुख, जगाचं हित सुख ज्या गोष्टीमध्ये असेल, ज्या ऐकण्यामध्ये, ज्या ओळीमध्ये, सांगण्यामध्ये, कथनामध्ये, पदामध्ये, ती गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे, अन्यथा नाकारली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून जिकडे गर्दी आहे तिकडे आपण पुन्हा गर्दी करत असतो. बुद्धाचा धम्म हा सायंटिफिक धम्म आहे, विज्ञानाशी सुसंगत आहे. बुद्धाने कधीही जबरदस्ती केली नाही, कुठल्याही पैशाची आमिष दाखवली नाही. म्हणून बाबासाहेबांनी हा बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. इतका मानवतावादी धम्म आहे. आता मला नाही वाटत इथं ते कोण आहे ते इराण, इराक, इस्रायल मध्ये युद्ध चालू आहे, तिथल्या लोकांमध्ये तो एकच शब्द रुंगाळत आहे की नको रे बाबा युद्ध. जरी ते मुस्लिम बांधव असतील, जरी ते मुस्लिम बहुल देश असतील, लक्षात घ्या. पण त्यांना मात्र या युद्धाच्या परिस्थितीमध्ये जर कुणाची आठवण येत असेल तर बुद्धाचीच आठवण आल्याशिवाय राहत नाही. हिरोशिमा, नागासाकी या जपान शहरावर त्या बॉम्बचा एवढा मारा होता, लगेचच सुनामीच्या लाटा आल्या, तेव्हाही जपान उद्ध्वस्त झालं. पण आज जगातली महासत्ता म्हणून जपान उभा आहे, कारण तिथं बुद्ध आहे. कल्पना करा, ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, बुद्धाला बुद्धत्व प्राप्ती झाली, बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, 45 वर्ष धम्माचा प्रचार प्रसार केला, 45 वर्ष वर्षावास केले, भगवान बुद्धाने 45 वर्षावास केले, त्या भारत देशामध्ये जिथे बुद्धाचा जन्म व्हावा, बुद्धाने प्रचार प्रसार करावा, त्या भारतामध्ये बुद्ध धम्माविषयी इतकी उदासीनता. आणि ज्या देशामध्ये फक्त भिक्खू लोक गेले, बुद्ध गेला, पोहोचला त्या ठिकाणी, तर आज ते देश जगामध्ये श्रीमंत आहे. चायना असेल, कोरिया असेल, जपान असेल, मंगोलिया असेल, मलेशिया असेल, कंबोडिया असेल, जग बुद्धाला ओळखतं. अख्खं जग बुद्धाला ओळखतं. आणि या युद्धापासून जर तारायचं असेल तर बुद्धच एकमेव आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी हा बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे. तर ते अल्बर्ट आइन्स्टाईन असं आपल्या अनुयायाला म्हणतो की मला यदा कदाचित जर तसं माझ्या मनामध्ये आलं की कुठला धर्म स्वीकारावा, तर मी निश्चितच बौद्ध धम्म स्वीकारणं मला आवडेल. समजलं तुम्हाला? काय कोणाचं वाक्य आहे? अल्बर्ट आइन्स्टाईनचं. मला निश्चितच बौद्ध धम्म स्वीकारणं आवडेल. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन तर असंही म्हणतो की पुढे जाऊन संपूर्ण जगाला बुद्ध धम्म स्वीकारल्याशिवाय, म्हणजे स्वीकारण्याच्या पलीकडे पर्यायच उरणार नाही. अख्ख्या जगाला बुद्ध धम्म स्वीकारावाच लागेल. हे वाक्य आहे अल्बर्ट आइन्स्टाईनचं. लक्षात घ्या. आणि हेच वाक्य बाबासाहेबांचं आहे की या भारतामध्ये सर्वात शेवटून धम्म दीक्षा घेणारा व्यक्ती हा ब्राह्मण वर्णातील असेल, ब्राह्मण वर्गातील असेल. बाबासाहेबांचं बोधिसत्वांचं कथन आहे. आणि बोधिसत्व व्यक्ती कधी खोटे बोलत नाही, जे बोलतात ते खरं करून दाखवतात. आणि म्हणून लक्षात घ्या, अल्बर्ट आइन्स्टाईनला त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की या जगामध्ये 2 महायुद्ध झाले, तर तिसरं महायुद्ध होईल का? हा प्रश्न विचारला अल्बर्ट आइन्स्टाईनला त्याच्या अनुयायांनी. तर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो, मला तिसरं महायुद्ध होईल किंवा नाही हे मला माहित नाही, मला नाही सांगता येईल होईल किंवा नाही मला, आणि त्या युद्धाचे काय परिणाम होईल त्या तिसऱ्या महायुद्धाचे हेही मला सांगता येणार नाही. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो, मी तिसऱ्या युद्धाचं तर नाही सांगू शकत, पण 4थ्या महायुद्धाचं सांगू शकतो. या 4थ्या महायुद्धामध्ये लक्षात घ्या, या 4थ्या महायुद्धामध्ये या सृष्टीवर मनुष्य शिल्लक राहणार नाही. मग कोण कोणासंग युद्ध करणार आहे? लक्षात घ्या, फक्त माणसाचे जुते शिल्लक राहतील. लक्षात घ्या. तर तथागत भगवान बुद्धांचा धम्म, हा भगवान बुद्धांचा धम्म आपण नष्ट केला म्हणतो.
नष्ट केल्या गेला, खरोखरच नष्ट केल्या गेला, त्याला ग्लानी आली नाही, हानी आली नाही, त्याचं काही झालेलं नाही. त्याचा इतिहास खूप मोठा आहे. हा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. या जमिनी खालीही बुद्ध आहे आणि जमिनीच्या वरतही बुद्ध आहे. आणि हा बुद्ध नष्ट केल्या गेल्या आणि नष्ट केल्या गेल्याच्या नंतर बाबासाहेबांनी तो पुनर्जीवित केलेला आहे. ना थायलंडचे भिक्खू, ना ब्रह्मदेशचे भिक्खू, ना श्रीलंकेचे, ना जपानचे भिक्खू आम्हाला सांगायला आले नाही. बाबासाहेबांनीच खऱ्या अर्थाने बुद्ध दावला. मला जरी कोणी चिवर दिलं असेल तर बाबासाहेबांच्याच या धम्मक्रांतीमुळे माझ्या अंगावर एक काशाय वस्त्र आलेलं आहे, हे मात्र मी कबूल करायला पाहिजे. तर हा बुद्ध धम्माचं पहिलं षडयंत्र, आता ते वातावरण पुन्हा फैलवण्यात आहे की सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माचा अंगीकार केल्यामुळे प्रश्न आहे तो. आज सम्राट अशोकाची निंदा करतात, मी थांबवतो माझी वाणी, की सम्राट अशोकावर क्लेम करतात आजही भारतातील काही लोक की सम्राट अशोकांनी तलवार खाली ठेवली आणि त्यांनी बुद्ध धम्माचा अंगीकार केल्यामुळे भारतावर परकीय लोकांची आक्रमण झाली आणि भारत देश गुलाम झाला. पहा, ही सम्राट अशोकावर क्लेम केली जातात. मग सम्राट अशोकाचं राज्य केवळ काही भारतापुरतच होतं? सम्राट अशोकाचं राज्य तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, बलुचिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, इराण, इराक, ग्रीक पर्यंत त्यांचं, इटली पर्यंत राज्य होतं. मग ते देश का गुलाम झाले नाही? इकडे सम्राट अशोकांचं राज्य भूतानमध्ये होतं. आपण ऐकतो की नेपाळ देश कधीच गुलाम झाला नाही. श्रीलंकामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या मुलीला पाठवलं, अनेक अरंत भिक्खूला पाठवलं. जर बुद्ध धम्माचा अंगीकार केल्यानं, बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानं जर देश गुलाम होत असेल, तर मग आता जपान का गुलाम होत नाही? कोरिया का गुलाम होत नाही? चायना का गुलाम होत नाही? तर सम्राट अशोकावर सगळ्यात मोठा आरोप करतात की सम्राट अशोकामुळेच, सम्राट अशोकाने बुद्ध धम्मा, हा बुद्धाच्या शांतीचा धम्म, युद्ध नाकारणारा, तलवार नाकारणारा धर्म स्वीकारल्यामुळे भारत देशामध्ये आक्रमण झाले आणि भारत देश गुलाम झाला. ऍक्च्युली लक्षात घ्या, 10वा बौद्ध सम्राट हरल्याच्या नंतरच खऱ्या अर्थाने भारत देश गुलाम झालेला आहे. सम्राट अशोकाच्या 10वा राजा हरल्याच्या नंतर पूर्णपणे भारतात बौद्ध धर्म नष्ट झाला नाही. ज्या मौर्य घराण्याचे जे मांडलिक होते, तुमचे जे सातवाहन म्हणतात, त्याला सातवाहन का म्हणतात? सातवाहन हे रथविनीत सुत्त आहे भगवान बुद्धांचं. 7 रथांची उपमा केलेली आहे. रथविनीत सुत्त, ज्यांच्या घोड्याला, ज्यांच्या रथाच्या त्या म्हणजे 7 घोड्यांचा रथ आहे, त्यांना सातवाहन म्हणतात. आणि सातवाहन हे बुद्धिस्ट आहे. हे सातवाहन लोक मौर्यांचे मांडलिक आहे. काही काळ जरी सम्राट अशोकाच्या नंतर थोडाफार जरी धम्म इकडे तिकडे झाला असेल, पण सातवाहनांच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात या दक्षिणापथ, या तेलंगणा, आंध्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार होता. लक्षात घ्या. आणि म्हणून आज बौद्ध धम्म बुद्धाच्या संदर्भातली आणखी एक अपप्रचार केला जातो आणि बाबासाहेबांनी फक्त त्याला चॅलेंज दिलेलं आहे. इथे बसल्या उपासक उपासिकांना मी तेवढंच म्हणतो, थायलंडच्या बौद्ध लोकांसाठी, श्रीलंका, जपान, चायना, सर्व बौद्ध लोकांसाठी त्या तितक्या गरजेच्या नाही. 22 प्रतिज्ञा, 22 प्रतिज्ञा फक्त भारतीय लोकांसाठीच आहे. 22 प्रतिज्ञामध्ये कोणाचं मन दुखवणं नाही. पण काही लोक अज्ञानतावश म्हणतात आमच्या देवी देवतांची टीका आहे, अपमान आहे. काही लोक म्हणतात नको म्हणा त्या 22 प्रतिज्ञा, लोकांचं मन दुखवते. बाबासाहेबांचं जातीचा विनाश हे पुस्तक वाचा तुम्ही. बाबासाहेबांनी इतकं सुंदर या भारताचं उज्ज्वल भवितव्य आहे. मला नाही तो ग्रंथ समजत, पण माझा खूप आवडता ग्रंथ झाला आहे जातीचा विनाश. खूप सुंदर या भारताचं उज्ज्वल भवितव्य. मी अलीकडेच ऐकलंय की अरुंधती रॉयनं किंवा श्रीदेवीच्या मुलीनं जान्हवी कपूरनं सुद्धा त्या ग्रंथाचं अध्ययन केलेलं आहे. प्रत्येकाने ते ग्रंथ वाचा, जातीचा विनाश. मी खास करून या तेलंगणाच्या इतर परिसरातील आलेल्या लोकांना सांगतो की जातीचा विनाश या ग्रंथामध्ये बाबासाहेबांची खूप सुंदर प्रश्न निर्माण झाले. मी तेही सांगितलं, मला थांबेल, की बुद्धाच्या संदर्भात 22 प्रतिज्ञेमध्ये फक्त आणि फक्त बाबासाहेबांनीच सांगितलेलं आहे. कारण बाबासाहेब म्हणतात या भारत देशाचा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती. तर कोणता बुद्धाच्या संदर्भात अपप्रचार केला जातो? कोणता? तर बाबासाहेबांनीच त्याला उत्तर दिलं आहे 22 प्रतिज्ञामध्ये की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा प्रचार होय. हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी सांगितलं आहे.
पहिल्यांदा भारतात सांगितलेलं आहे की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही. तर माझ्याही गावामध्ये एक ओबीसी महिला होती, ती म्हणायची तुम्ही बुद्ध बुद्ध म्हणता, बुद्ध बुद्ध म्हणता, बुद्ध तर आमच्या विष्णूचा अवतारच आहे म्हणे, 9वा अवतार. बघा, बुद्ध का नाही म्हणजे आताही तोच चालू आहे, तुमच्या डोक्यामध्ये तोच घुसून आहे बरं, म्हणून तुम्ही इकडे येत नाही बुद्ध विहारात, तुमच्या डोक्यात तेच घुसून आहे. आणि ते लोक ते पुन्हाही त्याचा प्रचारच करत आहे, चालूच आहे. बाबासाहेब म्हणतात बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा प्रचार आहे. आणि त्याच्यामध्ये ते लोक यशस्वी झालेले आहे. भारतातल्या कुठल्याही SC ST OBC कोणालाही विचारा तुम्ही बुद्ध कोण आहे, तर बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे हेच सांगतात. त्याच्यामध्ये त्यांना यशही मिळालं आहे, सक्सेस झालेला आहे. सक्सेस झाले की बुद्ध विष्णूचाच अवतार हे लोकांच्या डोक्यामध्ये ठासलेलं आहे. त्या हिटलरच्या महामंत्र्याचं नाव आहे ना गोबेलचं, एखाद्या खोट्या गोष्टीचा माणसाच्या मनावर, ती गोष्ट खरी आहे खरी आहे खरी आहे खरी आहे, खोटी गोष्ट खरी आहे खरी आहे खरी आहे खरी आहे खरी आहे, ती वारंवार लोकांना सांगत चला, खोटी गोष्ट ही माणसाला एक दिवस खरी वाटू लागते. आणि तेच तुमच्या संदर्भात झालेलं आहे, भारतात झालेलं आहे की गोबेल्स नीती काम करत आहे. अख्ख्या जगात गोबेल्स नीती काम करत आहे, पण भारतामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात भारत देश जो हिटलरचं जे आहे ना गोबेल्स नीती, एखादी खोटी गोष्ट माणसाला एवढी सांगा खरी आहे खरी आहे खरी आहे, तर ती खोटी गोष्ट ही माणसाला खरी वाटू लागते. आणि बुद्धाच्या बाबतीतही हेच झालं इतक्या वर्षापासून की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे आणि लोकांच्या डोक्यामध्ये फिट झालं. आणि अशा प्रकारे बुद्धाच्या विचारापासून, पंचशिलापासून, तत्वापासून, विचारापासून या भारतातले लोक कोस दूर गेले आहे आणि जातही आहे. म्हणूनच बाबासाहेबांना ते सांगावं लागलं. आणि 22 प्रतिज्ञा कोणाचं मन दुखवण्यासाठी नाही, त्याच्यामध्ये पहिला शब्दच आहे मी. तुम्ही म्हटलं आहे का त्याच्यामध्ये मी मानणार नाही, तुम्हाला मानायचं माना कुशाल, मी मानणार नाही. ते तर नाव माहीतच आहे तुम्हाला, आहे का नाही. 22 प्रतिज्ञा म्हणजे माणसाला सम्यक दृष्टी प्रदान करणारे आहे. लक्षात घ्या, आर्य अष्टांगिक मार्गाचं पहिलंच अंग आहे सम्यक दृष्टी. आणि जोपर्यंत आपण 22 प्रतिज्ञा फॉलो करणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला सम्यक दृष्टी येणार नाही. सत्य आणि असत्य काय, त्या 4 आर्य सत्याचा बोध करून घेणं, याच्यासाठीच ह्या 22 प्रतिज्ञा आहे. त्याच्यामध्ये 22 प्रतिज्ञा काही लोक म्हणतात गरज नाही, ते आता त्याची आवश्यकता वाटत नाही. म्हणजे 22 प्रतिज्ञामध्ये पंचशील आहे, अष्टांगिक मार्ग आहे, 10 पारमिता आहे, मग तेही नष्ट करायचे का? 22 प्रतिज्ञा आमच्यासाठी कालाम सुत्तासारखा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. मग मी त्या आईला विचारलं आहे की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे असं तू म्हणत आहे, मला सांग म्हटलं, विष्णूचा अवतार नरसिंह आहे, वामन आहे, कल्की आहे, परशुराम आहे, राम आहे, कृष्ण आहे, हे विष्णूचे अवतार आहे. ठीक आहे, थोड्या वेळासाठी मानतो म्हटलं की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे. विष्णूच्या अवतार असलेल्या रामाची तू पूजा करते देवघरात, विष्णूच्या अवतार असलेल्या कृष्णाची, नरसिंह, परशुराम, कल्की, वामन यांची तू पूजा करते. मग विष्णूचा 9वा अवतार बुद्धाला तू मानते, मग बुद्धाची तू देवघरामध्ये का पूजा करत नाही? तुझ्या घरामध्ये बुद्धाची मूर्ती, फोटो का नाही? अजिबात उत्तर नाही, अजिबात उत्तर नाही. बाहेर देशामध्ये आता माझ्या बाजूला विनय बोधी भंतेजी, मला आता ऐकायला भेटलं की 500 वेळा ते थायलंडला गेले. मी त्यांना जर विचारलं का भंतेजी काय जी तुम्ही थायलंडला जाता, इतर बौद्ध राष्ट्रामध्ये जाता, तर तिथल्या बौद्ध राष्ट्रातल्या उपासक उपासिकांना असं विचारलं काय तुमचा थायलंड, जपान, कोरिया, सिंगापूर, मलेशिया, मंगोलिया तुमच्या देशातला बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे का? तिथल्या बाहेर देशातल्या उपासकांना विचारा, तर ते काय म्हणतील आम्हाला नाही माहित बा, आम्ही फक्त बुद्धाला ओळखतो. पण याच्यामध्ये इथला वर्ग जो विशिष्ट वर्ग आहे बुद्धाला बदनामच आहे, ते विकृतीकरण, ब्राह्मणीकरण केलेलं आहे. मी म्हणतो बुद्धाच्या काळामध्ये समकालीन वर्धमान महावीर 24 तीर्थंकर जन्माला आले, त्यांना का विष्णूचा अवतार नाही बनवलं? बुद्धालाच का बनवलं? आणि बुद्धाचा विचार म्हणजे बुद्धाचा विचार फक्त नष्ट केला गेला, बुद्धाचं इथलं तत्वज्ञान नष्ट करण्यात गेलं. भिकूंच्या कत्तली झाल्या. होळीच्या दिवशी नालंदा विद्यापीठ जाळलं. कोण्या दिवशी? होळीच्या दिवशी नालंदा विद्यापीठ जाळलं. रत्नरंजक, रत्नसागर, रत्नदधी नावाच्या 3 लायब्रऱ्या जाळल्या. 90 लाख ग्रंथ नालंदा मधले जळले. आणि ते शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मण राजांनी नाव कोणावर घातलंय? बख्तियार खिलजीवर. लक्षात घ्या,
नंतर या शशांक बंगाली राजाने महाबोधी महावीराचं बोधिवृक्ष तोडला. जी शाखा आहे ती 5वी शाखा आहे. सर अलेक्झांडर कनिंगहम ते श्रीलंकेहून आणलेली आहे संघमित्राची. लक्षात घ्या. या भारतामध्ये भिक्खूंच्या कत्तली झाल्या, बलिदान झालं. या होळीच्या दिवशी नागवंशी नागराजांना, नाग उपासक उपासिकांना जिवंत नाग यज्ञामध्ये जिवंत जाळण्यात आलं आणि तो सण म्हणजे होळीचा. गुढीपाडवाचा सण तुम्हाला माहितच आहे. लक्षात घ्या. तर या देशामध्ये जी प्रतिक्रांती झाली आणि या प्रतिक्रांतीचंच रूपांतर म्हणजेच बुद्धाला, म्हणजे बुद्धाच्या भिक्खूंच्या कत्तली तर झाला, पण यदा कदाचित जर बुद्ध, लक्षात घ्या, भारतातून भिक्खू मग काही जंगला पाडात गेले, ज्यांनी मग अजंठा लेण्या खोदल्या, काही भिक्खू बाहेर देशामध्ये गेले, काही भिक्खू लोक काही ग्रंथ घेऊन गेले, ते भाय्यान युवानशांग इसिंग वगैरे तुम्हाला माहितच आहे. काही भिक्खू बाहेर देशात गेले, काही भिक्खूंनी लेण्या खोदल्या, जंगला पाड्यात राहिले, काही लोक दाढी मिशीचे केसावर, ते नवनाथ वगैरे सिद्धनाथ, हे सगळे महायानी भिक्खूच आहे. नागार्जुन हे सुद्धा भिक्खूच. तर हे अशा पद्धतीनं जे भिक्खू अस्तित्वात होते, तर त्या लोकांना असं माहित होतं निश्चितच की बुद्ध धम्म जरी भारतातून नष्ट झाला, परंतु बाहेर देशामध्ये मात्र बुद्ध धम्म टिकून आहे. यदा कदाचित बुद्ध धम्म जर भारतात परत आला तर बुद्धाला आधीच घोषित करून द्यायचं की बुद्ध हा विष्णूचा नवा अवतार आहे. आणि म्हणून त्यासाठी मनुस्मृतीने एक कायदा केला होता, समुद्रबंदी कायदा. लक्षात घ्या, समुद्रबंदी कायदा. तुम्हाला त्या रस्त्याबंदीचा कायदा माहित असेल. हे सगळं महिलांना, म्हणजे स्त्री लहानपणी असेल तर तिनं वडिलाच्या दाकात, लग्न झाल्यावर पतीच्या दाकामध्ये आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या दाकात, हे तर होतच. पण मनुस्मृतीचा महत्वाचा कायदा होता तो बुद्ध धम्माला अडथळा होता. कोणता? समुद्रबंदी. हा मनुस्मृतीला. म्हणून समुद्रबंदी म्हणजे काय? बाहेर देशामध्ये जायचं नाही. आज संविधानाला म्हणजे समुद्रबंदी हा कायदा म्हणजे स्वतः सम्राट अशोक आणि संघमित्रा महामहिंद्र अनेक अनंत भिक्खूला सोन उत्तर सगळ्यांना देश विदेशामध्ये धम्म प्रचारासाठी पाठवलं होतं. लक्षात घ्या. आणि म्हणून बुद्ध धम्म बाहेर आहे, बाहेर देशामध्ये आहे, सीमेवर आहे, थायलंड मध्ये. म्हणून बौद्ध धम्म म्हणजे बाहेर बुद्ध दिसेल, भारतात नष्ट झालेला आहे, आम्ही यशस्वी झालो आहे. म्हणून बाहेर देशासाठी समुद्रबंदी हा कायदा लागू केला की बौद्ध धम्माचा प्रचार प्रसारासाठी लोक बाहेर देशामध्ये जाऊ नये. आणि तो समुद्रबंदीचा कायदा बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आज तुमची लेकरं विदेशामध्ये जातात आणि बुद्ध धम्माचा अभ्यास करतात आणि इतरही अभ्यास करतात. हा एक महत्वाचा म्हणजे एक षडयंत्र होतं. आणि बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार घोषित केल्यामुळे आजही ते जोरकस प्रचार चालू आहे. मग बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे, तर ज्या ठिकाणी साकेतला बुद्धाच्या मूर्त्या लागल्या, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मंदिर उभं केलं कोरोनाच्या महामारीमध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग तुम्हाला रामराज्य म्हणजे बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, तर विष्णूचा अवतार रामही आहे आणि विष्णूचा अवतार बुद्ध आहे तुम्ही म्हणता. म्हणून मग तुम्हाला रामराज्य चालते ना, बुद्ध राज्य का चालत नाही? अवतार रामही विष्णूचा अवतार आहे आणि तुम्ही मानता म्हणून की विष्णूचा अवतार बुद्ध आहे, तर तुम्हाला राम राज्य चालते, तर बुद्ध राज्य का चालत नाही? त्या ठिकाणी बुद्ध मंदिर विहार का बांधलं नाही? का आमच्या ओबीसी बांधवांनी एकही बुद्ध विहार बांधलं नाही? जर बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे तर आमच्या ओबीसी बांधवांनी गावागावामध्ये बुद्ध विहार बांधावं, तेव्हा आम्ही समजेल की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. पण बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार मुळीच आहे मावल्यांनो. मी जाता जाता म्हणून मी तेच सांगेल आणि थांबेल. 5 मिनिटं घेतो तुमचे मी. तर या भारत देशामध्ये दुसरी बदनामी करण्यात आली आहे. इथे बसलेली माझी जी काही अनुयायी आहे बाजूला, एक चित्र सगळ्यांनी पाहिलं असेल, विनय बोधी भंतेजींनी पाहिलं असेल, मीही पाहिलं, सगळ्या लोकांनी ते पाहिलं. बघा मी ती गोष्ट सांगतो थांबतो की विदेशामध्ये काही कोरियन 19 भंतेजी, कोरियन भिक्खू 19 भिक्खू होते, ते कोरिया देशातले बुद्धिस्ट राष्ट्रातले. तर ते त्यांची यात्रा भारतामध्ये आली होती चेन्नईला. चेन्नईच्या मद्रासच्या गल्लीमध्ये त्यांच्या मागे एक, मला वाटते कलकत्त्याची गोष्ट आहे, बरं असू दे, ते आपल्याला गोष्ट महत्वाची आहे. तर तिथे एक आलोका नावाचं कुत्र मागे लागलं. बरं तुम्ही ऐकली का ही गोष्ट? ऐकली का केल्या गोष्टांनी? त्या 19 भिक्खूंच्या मागे आलोका नावाचं कुत्र मागे लागलं, ते भारतीय कुत्र. आता जशी जशी ते भिक्खू लोक कोलंबिया ज्या ज्या राष्ट्रामध्ये जात होते, पण त्यांचे अर्धे दौरे माहितीये का, जिथे ख्रिश्चन लोक होते, ख्रिश्चन बहुल संख्या होती, ख्रिश्चन बांधव, त्या देशामध्ये या भिक्खूच्या ते शांती मार्च वगैरे निघाला, जगामध्ये शांतता नांदावी म्हणून. तुम्ही एक चित्र बघा आणि ऑब्झर्व करा. आणि त्यांच्या मागे एक पुत्र होता आलोका. आलोका म्हणजे प्रकाश. बुद्धालाच आलोकनाथ म्हणतात, लोकनाथ म्हणतात, विश्वनाथ, जगन्नाथ, हे सगळे बुद्धांचेच नाव आहे. अतई अतनोनाथ. तर हे आलोका नावाचा पुत्र आणि ते 19 भिक्खू विदेशामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यांनी एक
कौतुकासारखी गोष्ट आहे की त्या भिक्खूंचं इतकं सुंदर स्वागत होत होतं आणि त्या कुत्र्यांची इतकी सुंदर सेवा होत होती. आणि ते ख्रिश्चन बांधव त्या देशातले, कारण त्यांना माहित आहे भारतामध्ये आहेच काय, भारतामध्ये काहीच नाही बुद्धाशिवाय. ताजमहाल जर सोडला तर ताजमहाल नागवंशी लोकांनीच बांधलेला आहे. भारतामध्ये बुद्धाशिवाय काहीच नाही. बुद्धासाठीच येतात जगभरातील लोक, आफ्रिकेतले, अमेरिकेतले, ते कोणत्याही धर्मपंथाचे असो. भारतामध्ये अजंठा आहे, वेरूळ आहे, कार्ला आहे, भाजी आहे, महाबोधी महाराज, किती सारे ठिकाण आहे. मावल्याला मी महाबोधी महाराजाचं थोडं सांगून थांबेल की भारतामध्ये जेवढे काही ख्रिश्चन बांधव येतात, मुस्लिम बांधव येतात, ते बुद्धाचं पाहण्यासाठी येतात. ते विज्ञानवादी लोक, ते अभ्यासक असतात, त्यांना आवड असते, येतात ते भारतामध्ये. तर हे सगळे 19 भिक्खू आणि तो आलोका नावाचा कुत्रा, त्यांचं एवढं स्वागत होतं की लोक रस्त्यावर, ते ख्रिश्चन लोक, ते मुस्लिम कम्युनिटीचे लोक, हायवेवर, महामार्गावर एवढी ट्रॉफिक दिसत होती मोबाईलवर की भिक्खूंना ते गुलदस्ते देत होते, पाण्याच्या बिस्लरी देत होते, भोजन देत होते, त्या कुत्र्याची ट्रीटमेंट करत होते, भिक्खूंची किती सेवा करत होते. मी ते चित्र पाहून इतकं गदगद झालं. काश मधले हे कोरियाचे, थायलंडचे भिक्खू जर आमच्या भारतामध्ये फिरले असते, मुंबई कलकत्त्याच्या गल्लीमध्ये, तर आपल्या भारतातल्या ओबीसी बांधवांनी त्यांचं स्वागत केलं असतं का? तसं केलं असतं का? नाही केलं असतं. बरं, याला काय कारण आहे? तिकडेच स्वागत का झालं त्यांचं, इकडे का होत नाही? आता जरी मी चायनाची बनते, जर समजा आली यदा कदाचित एक कल्पना म्हणून, भारतात जर त्यांनी म्हटलं की आम्ही या इचोड्यापासून आदिलाबाद, हैदराबाद, अमरावती, नागार्जुन कोंडाला शांती मार्च काढतो, तर एकही लोक बौद्ध अनुयायीच त्यांचं स्वागत करण्यासाठी येतील, दुसरे कोणीही येणार नाही. हे चित्र तुम्ही पाहिलं असेल. असं का झालं? तिथल्या लोकांनीच एवढं स्वागत का केलं द्यायचं आणि भारतात असं का होत नाही? तर त्याला कारण आहे नारद पुराण आणि गरुड पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? भिक्खूंचं तोंड पाहणं म्हणजे नरकात जाणं. कायले पाहतील रे बापा? लिहून आहे ग्रंथामध्ये, लिहून आहे. नारद पुराण आणि गरुड पुराण ऐका तेलंगणाच्या लोकांनो, ही गोष्ट माझी गरुड पुराणामधली ऐका तुम्ही. कशी आहे त्या गरुड पुराणामध्ये? भारताचं म्हणजे भिक्खूचं तोंड पाहणं. आमच्या आता तुम्ही मराठी भाषिक लोक आहे, आमच्या मराठीमध्ये इकडे विदर्भात इथे एक म्हण आहे. कोणती? ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं काय काम. ऐकलं का तुम्ही इकडे? पण आमच्या विदर्भात आहे बोडख्याचं काय काम. बोडखे नाही का, ज्याचे बाबा ते मोबाईल इकडे तिकडे नका करू ना, शूटिंग चालू आहे ना. बोडखा म्हणजे समजलं ज्याच्या दाढीचे केस काढलेले आहे म्हणजे बोडका झालेला आहे, मिशीचे केस काढलेले आहे म्हणजे बोडखा झालेले आहे, डोक्याचे केस काढलेले आहे म्हणजे बोडका झाले. तर बोडख्याचं काय काम? म्हणजे भिक्खूचं डोकं पाहणं म्हणजे लक्षात घ्या नरकात जाणं होय. अशा जर अपप्रचार करत असेल तर काय ते भिक्खूंचं स्वागत करतील का? महाबोधी महावीरावर जेव्हा नष्ट करण्यात आलं तर महाबोधी महावीराच्या संदर्भात किती अफवा पसरवण्यात आली होती. कोणती? त्या आजही पिंपळाच्या झाडाच्या संदर्भात अफवा आहे भारतामध्ये. ते झाड मुंज आहे, त्या झाडावर भूत राहते. माझी आई म्हणायची पिंपळाच्या झाडावर भूत राहते, आणि मग नंतर मला माहित पडलं की तिथं भूत नाही राहत, बुद्ध राहते. पण बुद्धाची तर बदनामी केलीच, विष्णूचा अवतार आहे म्हणून नववा, पण बुद्धाच्या झाडाला सोडलं नाही, त्या पिंपळाच्या झाडावर म्हणे भूत राहते. पण आम्हाला बुद्ध राहते आणि बुद्धाने ज्ञान प्राप्त करून दिलं, आम्ही त्याला बुद्ध रूपच म्हणतो. पिंपळाचं झाड दिसलं का? तर भारतामध्ये बुद्धाचा एवढा का द्वेष करतो आपण? विदेशामध्ये किती स्वागत झालं जंगीमध्ये, तर त्याला ग्रंथ कारणीभूत आहे. काय कारणीभूत आहे? ग्रंथ. तर नारद पुराण आणि गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे. कोणता उल्लेख आहे का? म्हणून आमचा ओबीसी बांधव बुद्ध धर्माकडे वळत नाही, आमचा एसटी बांधव वळत नाही. त्याला कारण काय लिहून आहे? त्या ग्रंथाची शिकवणच कसं आहे बघा. काय शिकवण आहे? नारद पुराण आणि गरुड पुराण मध्ये सेम घटना आहे. काय म्हणतात? एखादा व्यक्ती जंगलामध्ये रस्त्यानं जात आहे. समजत आहे तुम्हाला माझी मराठी भाषा? एखादा व्यक्ती जंगलामध्ये रस्त्यानं जात आहे. आता रस्त्यानं जात असताना काय झालं? त्याच्या मागं काही पिसाळलेला हत्ती लागला. काय लागला? समजते का तुम्हाला? पिसाळलेला काय म्हणते त्याला तेलुगू मध्ये? तेलुगू मध्ये म्हणून पहा बरं. येनगू म्हणजे काय? तर पिसाळलेला हत्ती. समजून वाक्य हे समजलं ना तुम्हाला तर माहित पडेल.
तुमच्या परिसरामध्ये बुद्ध धम्म का नाही आहे म्हणून. तर एखादा व्यक्ती जंगलामधून चालत आहे आणि जंगलामधून चालत असताना त्याच्या मागे पिसाळलेला हत्ती मागे लागला. आता हत्ती पिसाळलेला जसा त्याच्या मागे लागला तर तो व्यक्ती पुढे पुढे धावत आहे, हत्ती त्याच्या मागे मागे धावत आहे. तो पुढे हत्ती मागे मागत. आता काय त्यासाठी तो हत्ती त्याने मारून टाकणार आहे. तो हत्ती माग लागणं म्हणजे त्याच्या मागे मरण लागत आहे. तो पुढे पुढे पळत आहे, लोकांना आवाज देत आहे, मला वाचवा रे, धावा रे, मला वाचवा रे, धावा रे, पिसाळलेला हत्ती माझ्या मागे लागला रे. तो पुढे पुढे पळत आहे, हत्ती त्याच्या मागे. एकही जण त्याचा जीव वाचवासाठी कोणच नाही त्या जंगलामध्ये, एकटाच सापडला संकटामध्ये. ऐका नारद पुराणातली गोष्ट. आता जंगलामध्ये संकटात सापडत असताना काय झालं, रस्त्यात त्याला एक बुद्ध विहार लागलं. तुमचं आहे का नाही रस्त्यात आहे तथागत बुद्ध विहार. हे तथागत बुद्ध विहार सोनकांबळे सरांच्या माध्यमातून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांच्या माध्यमातून जे निर्माण झालेलं आहे ते झालं नाही अजून. तुम्हाला खूप मोठं करायचं. नुसतं बुद्ध विहार बांधलं तुम्ही, बुद्धाचे विचार येणं महत्वाचे आहे, लक्षात घ्या. तर आता तो व्यक्ती पुढे पुढे जात आहे तर त्याला जंगलामध्ये काय लागलं, एक बुद्ध विहार लागलं. कल्पना बुद्ध विहार लागलं जसं तुमचं हे आता रस्त्यावर आहे हायवेवर. तर बुद्ध विहार लागल्याच्या नंतर त्या बुद्ध विहारामध्ये मी जास्त अतिशयोक्ती म्हणून सांगतो अजून, ते बुद्ध विहाराचे दरवाजे खुले होते. दोनही दरवाजे खुले होते बुद्ध विहाराचे, लक्षात आले तुम्हाला. आणि त्या बुद्ध विहारामध्ये जशी आता इथं मूर्ती आहे का नाही चमचम सोनेरी कलरची, अशी सोन्याची मूर्ती त्या बुद्ध विहारामध्ये होती. सोन्याची मस्त मूर्ती होती. बुद्ध विहाराचे दरवाजे खुले होते आणि तो व्यक्ती धावत आहे, हत्ती त्याच्या मागे धावत आहे आणि मरणच धावत आहे. आता मला सांगा बरं, त्या माणसाच्या मागे पिसाळलेला हत्ती मागे लागला तर त्याला कुठं झाले पाहिजे आता, जीव वाचण्यासाठी बुद्ध विहारात शिरायला पाहिजे. आणि दिसलं ना तुला बुद्ध विहार, पटकन अंदर जाईल, दरवाजा लावून दे, हत्ती चालला जाईल, तो तुझा जीव वाचल का नाही, वाचेल का नाही. बुद्ध विहाराचे दरवाजे उघडे आहे, बुद्ध मूर्ती आहे तिथे, दरवाजे खुले आहे आणि त्याला ते दिसले आहे बुद्ध विहारात. पण त्याने आठवलं नारद पुराणातली गोष्ट, त्या व्यक्तीले हत्तीच्या पायाने मरण कबूल करायचं पण बुद्ध विहारात जायचं नाही, बुद्धाचं तोंड पाहायचं नाही. कुठं लिहून आहे, नारद पुराणामध्ये, लक्षात घ्या. हत्तीच्या पायाने मरण कबूल करायचं पण बुद्ध विहारात जायचं नाही, बुद्धाचं तोंड पाहायचं नाही. आता जिथं बुद्धाच्या विहारात पायच ठेवायचं नाही, बुद्धाचं तोंडच पाहायचं नाही, बुद्धाची मूर्तीच पाहायची नाही, तर भिक्खूचं तोंड पाहणं महापाप नाही समजेल का ते लोक. म्हणून भारतामध्ये भिक्खूचा आणि बुद्धाचा द्वेष केला जातो. आजही तो द्वेष कायम आहे. पण जेव्हा आलोका नावाचा कुत्रा गेला, भारतीय कुत्रा, बुद्ध भूमीतल्या कुत्र्याचं एवढं स्वागत होत आहे, त्या आलोका कुत्र्याचं, भिक्खूचं स्वागत होत आहे. पण भारतामध्ये मात्र बुद्धाच्या संदर्भात द्वेष पसरवला. ही नारद पुराण गरुड पुराणामधली जरी गोष्ट आहे, कोणती, हत्तीच्या पायानं मरण कबूल करायचं हे तिथे लिहून आहे, पण तुम्ही काही गोष्ट स्वीकारली नाही. हत्तीच्या पायानं मरण कबूल करायचं पण अजिबात चर्चमध्ये मंदिरामध्ये जायचं नाही. हे तुम्ही का शिकले नाही बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेपासून, का शिकले नाही, माझा प्रश्न आहे तुम्हाला. का शिकले नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचार करण्याजोगा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धम्मच का स्वीकारला, माझे अनेक ओबीसी बांधव मला हा प्रश्न, बौद्ध धम्मच का स्वीकारला, मी त्याच्यावर खूप अभ्यास करायचा. बाबासाहेबांचं खूप सुंदर उत्तर दिलं, लक्षात घ्या. तर बुद्ध हा विष्णूचा नवा अवतार नाही. इथे महाबोधी महावीराचं प्रकरण कोणाकोणाला माहित आहे, मी 2 मिनिटं बोलतो थांबतो. हा एवढ्याला माहित आहे, महाबोधी महावीर नाव ऐकलं तुम्ही, बौद्ध गया ऐकलं का जी, इकडे तो काही हात वरता नाही करत, मग कराल का हात वरता. बौद्ध गया महाबोधी महावीर हे नाव कोण ऐकलं तर काय, हा तर सांगा बरं, महाबोधी बुद्ध विहार मुक्त नाही झालं पाहिजे का, झालं पाहिजे ना, नक्की. ते त्याच्यावरच बोलतो, नक्की ना. सांगा बरं, बाबासाहेबाचं काम करायला कोण कोण तयार आहे इथले लोक, आणि महाबोधी महावीर बुद्ध गयेसाठी मराठी कोण तयार आहे, सगळेच का. आता ऐकलं पाहिजे, उत्तर दिलं तर बरं, मी थांबतो आता. हा तर महाबोधी महाविहार हे सम्राट अशोकांनी बांधलं, कनिष्काने त्याला वाढवलं, गुप्तांनी पालांनी वाढवलं, लक्षात घ्या. त्याची कहाणी मला 1 घंटा लागते, मी सांगणार, पण महत्वाचं सांग, तुम्ही आता हात वरत केले ना, आता माहित पडेल दूध का दूध, पाणी का पाणी. तर बौद्ध गया महाबोधी महाविहार आम्हाला सांगितलं गेलं, शिकवलं गेलं, शिकवत आहे की नालंदा विद्यापीठ
बख्तियार खिलजीनं जाळलं, पण अजिबात जाळलं नाही. आता मला सांगा बरं, महाबोधी महाविहार बोधगया कोणाच्या कब्जात आहे? आमच्या मुस्लिम बांधवांच्या, ख्रिश्चन बांधवांच्या, जैन शीख बांधवांच्या. नाव तुम्हाला सांगायची गरजच नाही. आत्ताच्या सध्याच्या घडीला बाबासाहेबांनी दीक्षा दिल्याच्या नंतरही कोणाच्या कब्जात आहे? ब्राह्मणवादी लोकांच्या. मी हिंदूंच्या म्हणणार नाही, ब्राह्मणवादी लोक. ब्राह्मणांचा आणि हिंदूंचा काही संबंध नाही. तर ब्राह्मणवादी लोकांच्या कब्जामध्ये आहे. जगातलं सगळ्यात मोठं पिंडदान कुठं होते? भारतातलं. मेलेल्या माणसाला घास नाही का ते ठेवता तुम्ही, ते बुद्धगयाला होते. आता बोधगया महाबोधी महाविहार मुक्त करणं म्हणजे काय? तर पहिला प्रश्न निर्माण करा, मी ते सांगतो, थांबतो, की बोधगयेचं महाबोधी महाविहार मुक्त करणं म्हणजे नेमकं काय करणं? तर बोधगया महाबोधी महाविहाराचं मुक्त करणं म्हणजे काय? तर काय तुमचा प्रश्न कोणता आहे? तर बोधगया महाबोधी महाविहारामध्ये बुद्धाच्या बाजूला शिवलिंग बसवलेली आहे. काय बसवलेली आहे? शिवलिंग. शिवलिंग समजलं तुम्हाला? लिंगाला. तर बुद्धाच्या त्या महाबोधी महाविहारामध्ये शिवलिंग बसवलेले आहे बुद्धाच्या बाजूला. तुम्हाला आवडेल का? अरे तुमच्या महाबोधी, ए बाबू आवाजाचं कमी जास्त नको करू ना रे, राहू दे ना बाबा, मला काय तुम्ही किरकिर वाजत आहे ते. मग कवाल्याच्या बाबतीत करतो ना बाबा, किरण मस्त. मला डिस्टर्ब नको करू. मी 5 मिनिटं म्हणून थांबतो. की महाबोधी महाविहाराचा प्रश्न कोणता आहे? की महाबोधी महाविहारामध्ये भारतातील सगळ्यात मोठं पिंडदान आहे. एक, ते पिंडदान खतम झालं पाहिजे, हा एक म्हणजे महाबोधी विहार मुक्त करणं. दुसरी गोष्ट, महाबोधी महाविहाराच्या बाजूला तिथलाच एक मनोती स्तूप उचलला आणि त्याचं शिवलिंग बसवलं. बुद्धाच्या बाजूला शिवलिंग बुद्धगयेच्या विहारात तुम्हाला आवडेल का? तुमच्या बुद्धाच्या बाजूला बसवलं ना बुद्धगयेला, बुद्धाच्याच बाजूला, बुद्ध मूर्तीच्याच बाजूला बसवलं शिवलिंग. बुद्धाच्या बाजूला त्यांनी विष्णूची मूर्ती बसवली. आता अलीकडे रामाची गाराची मूर्ती बसवली. मला फोन आला आमच्या मेघवालाईचा. आता तिथे बुद्धाच्याच बाजूला गणपती बसवला, बुद्धाच्या बाजूला 5 पांडवही बसवले, अन्नपूर्णा देवी बसवली. आता विनय बोधी म्हणते ना, माहितच असेल बघा. तिथं 5 पांडव बुद्धाच्या बाजूला बसवले, शिवलिंग बसवलं, गणपती बसवला, विष्णू बसवला, तिथे रामाची मूर्ती बसवली. ह्या सगळ्या मूर्त्या त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत बुद्धाच्या बाजूला, बुद्धाच्याच विहारामध्ये. तुम्हाला आवडेल का? तर प्रश्न कोणता आहे आमचा, भिक्खूंचा आणि तुमचा? आमच्या बुद्धाच्या ठिकाणी महाबोधी महाविहारामध्ये ख्रिश्चनांनी यावं आणि वंदन करावं, निघून जावं. मुस्लिम बांधवांनी यावं, जगभरातल्या त्यांनी यावं, वंदन करावं. आमच्या हिंदू शीख जैन बांधवांनी यावं, बुद्धाला नमस्कार करावा, निघून जावं. ब्राह्मणांनी त्या ठिकाणी यावं, त्याला बुद्धाची बुद्धवंदना म्हणता येत असेल तर म्हण, नाही तर नको म्हणू, बुद्धाचं तोंड पाय, निघून जा. तर त्यानं तिथं पिंडदान चालू केलं, महामंत्र चालू केले आणि तिथं त्यांनी पूजास्थान मांडलेलं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे इथे इचोऱ्याच्या लोकांना, बुद्धाच्या बाजूला शिवलिंग, गणपती, विष्णू, 5 पांडव, तिथे अणुसळा बसवलेली आहे, ते अन्नपूर्णा बसवलेली आहे. ते बुद्धाच्या बाजूला हटवणं, पिंडदान हटवणं, ब्राह्मणांच्या कब्जातून ते बुद्धविहार मुक्त करणं म्हणजे झालं बुद्धविहार मुक्त करणं. त्या मूर्त्या हटल्या पाहिजे ना. बुद्धाच्या बाजूला जे जे काही बसले आहे बुद्धविहार, ते बाजूला हटवणं म्हणजे बुद्धविहार मुक्त करणं, संपला विषय. तर आम्ही असं म्हणत आहोत, त्यांनी त्या मूर्त्या हटवाव्या बुद्धाच्या बाजूला, असं म्हणत आहोत. आज तुम्ही इतके वर्ष झाले इचोड्याच्या लोकांनी तुमच्या घरामधला बुद्ध आणि महाबोधी महाविहारातला बुद्ध काही वेगळा आहे का? तुमच्या घरामध्ये बुद्ध आहे का? हा, बुद्ध आहे. मग बुद्धगयाच्या विहारातली मूर्ती वेगळी असेल. बुद्ध काही 2 आहे का 1 आहे? बुद्धगयेचा बुद्ध तोच आहे. तुमच्या घरामध्ये जो फोटो किंवा मूर्ती लावली तो बुद्ध 1 आहे. मग बुद्धगयेच्या महाबोधी महाविहारात बुद्धाच्या बाजूला तुम्हाला शिवलिंग आवडत नाही, ते देवी देवता आवडत नाही, तुमच्या घरामध्ये कचाकच बुद्धाच्या बाजूला भरले, ते कवा काढणार तुम्ही? कधी 22 प्रतिज्ञा पाळणार? म्हणून तुम्ही बुद्धाला, आणि चाललो आम्ही बुद्धगया मुक्त करावे. अरे तुझ्या घरामध्ये जे बुद्धाच्या बाजूला जे तू बसवलाय, जोपर्यंत तू हटवणार नाही, तुम्ही इचोड्याचे लोक तेलंगणातले, बुद्धाच्या बाजूला जे जे तुम्ही बसवलेला, बुद्ध विष्णूचा अवतार नाही आहे. हा बुद्ध घेतला आणि तुमच्या ओटीत टाकला, सोन्यानं भरली ओटी. मग काय सोनं टाकलं तुमच्या ओटीमध्ये? आता गाणं लावा ना तुम्ही, मस्त नाचा 14 एप्रिलला डीजेला.
मग बुद्ध तुमच्या सोन्या म्हणजे सोन्यासारखा बुद्ध धम्म तुमच्या ओटीत टाकला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला. मग काय पुन्हा ओट्या भरण्याची गरज आहे? जाताना तुम्ही इकडल्या बाया ओट्या भरा, दिसते ना हिरव्या बांगड्या वगैरे, आहे की नाही? तर बाबासाहेबांनी आपला जोपर्यंत, लक्षात घ्या, बुद्धगया विहार मुक्त होणार नाही, आमचंच काम नाही, भिक्खूंचं सगळ्यांचं काम आहे. जोपर्यंत तुमच्या घरातलं बुद्धाच्या बाजूचं देवघर तुम्ही हटवणार नाही, तुमच्या घरात असलेल्या बुद्धाच्या बाजूचं हटवा, तेव्हा तिथून हटवा, तेव्हाच तुम्ही हटवू शकता, नाही तर हटवू शकत नाही. एक काळ्या दगडावरची रेस आहे, लक्षात घ्या. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा अंगीकार केला. कल्पना करा, त्याच्यापेक्षा तुम्ही काय हुशार नाही आहे. काही लोक चर्च मध्ये जाते, काही लोक सांगत आहे बाबासाहेब शैतान आहे. मी त्या बीडला गेलो, वर्षावास केला, आपलाच माणूस गायकवाड समाजाचा बुद्ध विहाराच्या समर्थनात चर्च निर्माण केली आणि बाबासाहेबांच्या संदर्भात बदनामी करत होता. शैतान आहे म्हणे बाबासाहेब. हे म्हणला शैताना, तुला शैतानापासून बाबासाहेबांनी माणूस बनवला. त्याच्या अगोदर कुठे गेले तर त्या येशू. आता तुला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला, तुझ्याकडे पैसे आले, चांगले तुझ्याकडे आला, आता तुला चर्च आठवली. 56च्या आधी कुठे गेला होता येशू? जेव्हा आमच्यावर मेलेल्या गुराढोराचा मांस खात होता, तर असे आमचे लोक आहे. आज चर्चकडे जात आहे, जातील लोक. आम्ही ठामपणे सांगतो आणि मी अभिमानाने सांगतो, बरं झालं बाबासाहेबांनी विदर्भातच बुद्ध धम्माची दीक्षा दिली, नागपूर, चंद्रपूरला. बाबासाहेब बोधिसत्व होते, त्यांना माहित होतं इकडे लोक तुम्हाला जर दिला असता ना, तुम्ही बुडवलाच असता, आले नसते धम्मदीक्षेला 5-5 लाख न 3-3 लाख. आता तरी इथून धम्म परिषदेचं मनोरंजन नाही, तुम्ही मस्त नाचा ना, आता कवाल्या वगैरे सगळं करा. नाचण्याचा धम्म नाही, सिरियस धम्म आहे. आपल्या संविधानाचं बघा, महाबोधी महावीराचं बघा. आपल्यासाठी दिवस काय रात्र वैरायचे आहे, लक्षात घ्या. हे धम्म पण मनोरंजनाचा विषय नाही आहे. मनोरंजनातून धम्म नक्कीच आहे, पण मनोरंजनातून धम्म असताना तुम्ही काहीतरी संवेदनशील व्हा, जागृत व्हा. तुम्हाला लोकांना कव्वालीची खूप आवडत आहे, गीताची, लक्षात घ्या, धम्माची गोडी ठेवा. आपल्या मुलाबाळांना धम्माचे संस्कार लावा. एवढंच मला या आजच्या अनुषंगाने सांगायचं. या ठिकाणी कुमार सोनकांबळे सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच उपासक उपस्थितांची मला जर नावं सांगता येणार नाही, ठीक ना. माझ्या काही कायावाच्या मनानं काही मी कठोर बोललो असेल, मी स्पष्ट बोलतो. बाबासाहेबांनी जातीच्या विनाशामध्ये भाषण कटपुट करा म्हणे. बाबासाहेबांनी एकही काना मात्रा बदलवत नाही. नाही झालं तरी चालते भाषण, भाषण रद्द झालं जातीचा विनाश. मी बदलवत नाही, जे आहे तेच करतो. त्या ठिकाणी माझा तुम्हाला काय समजलं नाही समजलं मला माहित नाही, पण निश्चितच जागृतीचा अग्नी तेवढ ठेवा. माझ्या कायावाच्या मनाने काही अकुशल घाललं असेल तर भंतेजींना मी माफी मागतो. विनय बनतेजींना त्यांनी मला क्षमा करावी. थांबतो.